तीक्ष्ण असून जीव व आत्मा यांना भेदून आरपार जाणारं आणि विचारांचं परीक्षण करणारे त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंतःकरण तू द्यावंस असे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. एक श्रीमंत तरुण प्रभू येशूकडे आला आणि त्याने एक मार्मिक महत्त्वाचा प्रश्न प्रभू परमेश्वराला विचारला. तो म्हटला, गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आणि येशूने त्याला उत्तर दिलं, जीवनात येऊ पाहतोस तर आज्ञा पाळ. आणि तो म्हटला, कुठल्या आज्ञा? आणि येशू त्याला म्हटला, आपला बाप व आपली आई यांचा मान राख, खून करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको, चोरी करू नको, या आज्ञा तुला माहीत आहेत. तो तरुण त्यास म्हटला, या सर्व आज्ञा तर मी लहानपणापासून तरुणपणापासून पाळीत आलेलो आहे, तर आणखी माझ्यामध्ये काय गुन्हा आहे? आणि येशूने त्याला म्हटलंस, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, जे काही तुझ्याकडं आहे ते सर्व विकून गोरगरिबास दे, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हे ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. आणि हा श्रीमंत तरुण आपली जी सत्ता मालमत्ता आहे ती सोडवण्यास तयार नसल्यामुळं निघून जात असताना शिष्यांनी त्याला पाहिलं. आणि ते पाहिल्यावर पेत्राने येशूला एक मार्मिक प्रश्न विचारला. पेत्र येशूला म्हटला, प्रभूजी, पहा, आम्ही तर सर्व काय सोडून आपल्या मागं आलो आहोत. ह्या तरुणासारखं आम्ही नाही. आम्ही कुठलीही गोष्ट राखून न ठेवता तुझ्या मागं आलेलो आहोत, तर आम्हाला काय मिळेल? आणि येशू त्याला म्हटला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, ज्या कोणी माझ्यासाठी आणि माझ्या स्वार्थेसाठी आपला बाप, आई, मुलेबाळे, शेतीवाडे, भाऊ बहीण यांचा त्याग केला असेल, त्यांना सांप्रत काळी 100 पटीने या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यातले जे पहिले ते शेवटले, आणि जे शेवटले ते पहिले होतील. हे वचन ऐकल्यावर कदाचित शिष्यांमध्ये थोडासा संभ्रम झाला असेल. त्यांना शंका वाटू लागली, पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले म्हणजे काय? आणि म्हणून त्यांना समजवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक दाखला सांगितला. आणि मत्तेकृत शुभवर्तमान जो 20वा अध्याय, जो दाखला पण आत्ता वाचला, तो दाखला त्यांनी हे समजवण्यासाठी सांगितला की जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले कसे होतील. देवाचं जे स्वरूप आहे, जो गुणधर्म आहे, ते समजून सांगण्यासाठी येशू त्यांना म्हटला, पहा, एक द्राक्षमळ्याचा मालक किंवा धनी होता. आणि आपल्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी मोलकरी मिळावेत म्हणून पहाटेस तो बाजारात गेला. आणि पहाटेस त्यांनी काही कामकरी गोळा करून आपल्या द्राक्षमळ्यात लावले. दिवसभर काम करण्यासाठी, म्हणजे पहाटे 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास काम करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाला 100 रुपये ठरवून दिले. तो ठराव झाला आणि प्रत्येकजण द्राक्षमळ्यात जाऊन काम करू लागले. साधारण 3 तासानंतर, म्हणजे 9 वाजता पुन्हा एक वार हा द्राक्षमळ्याचा धनी बाजारात गेला. आणखी काही कामगार त्याने पाहिले आणि तो म्हटला, माझ्या द्राक्षमळ्यात काम करा, जे काही योग्य ते मी तुम्हाला देईन. किती देणे सांगितलं नाही, कारण 3 तास गेले होते. आणि तो म्हटला, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. ते जाऊन द्राक्षमळ्यात काम करू लागले. तसंच त्यांनी दुपारी 12 वाजता गेला. आणखी काही कामगार होते, त्यांना देखील त्याने द्राक्षमळ्यात लावलं. त्यांना म्हटलं, योग्य ते मी तुम्हाला देईन. पुन्हा एक वार दुपारी 3 वाजता तो गेला आणि त्याने आणखी काही कामगार पाहिले, त्यांना देखील त्याने द्राक्षमळ्यात काम करण्यास सांगितलं आणि म्हटलं, जो काही योग्य तुमचा मोलाचा वाटा असेल, मजुरीचा वाटा मी तुम्हाला देईन. नंतर संध्याकाळी 5 वाजले. 1च तासाचं काम उरलं होतं. त्यांनी जाऊन बाजारात पाहिले तर आणखी काही लोक त्या ठिकाणी उभे होते. तो द्राक्षमळ्याचा धनी त्यांना म्हटला, तुम्ही दिवसभर इथे का उभे आहात? तुम्ही द्राक्षमळ्यात का काम करीत नाही? आणि ते त्याला म्हटले, आत्तापर्यंत कुणीच आम्हाला मजुरी करण्यासाठी घेतलेलं नाही. तेव्हा तो त्यांना म्हटला, जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा. किती मोल देईल हे त्यांनी सांगितलं नाही, कारण 1च तास उरला होता. या लोकांनी विचार केला, इथं उभे राहण्यापेक्षा आपण द्राक्षमळ्यात जाऊन काम करू. ते द्राक्षमळ्यात जाऊन काम करू लागले.
संध्याकाळी 6 वाजल्यावर दिवसाची मजुरी संपल्यानंतर सर्वांना धन्याने बोलवलं आणि आपल्या कारभाऱ्याला म्हटलं, तू जाऊन सर्वांना ह्या दिवसाचं मजुरी किंवा वेतन दे, परंतु पहिल्यापासून नाही तर शेवटल्यापासून सुरुवात कर. जे शेवटले 1 तास आले त्यांना वेतन दे. त्यावेळेस कारभारी गेला आणि ज्यांनी 1च तास काम केलं होतं प्रत्येकाला 100 रुपये त्याने दिले. आणि हे बघून त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण 100 रुपये म्हणजे 1 दिवसाची 12 तासाची मजुरी त्यावेळेस धरण्यात येत होती. ते मिळाल्यावर ते सर्व आनंदाने आपल्या घरी निघून गेले. ते पाहताच ज्यांनी अगोदर आले होते त्यांना वाटलं त्या पटीने आम्हाला त्या ठिकाणी बक्षीस किंवा मजुरी मिळेल. ज्यांनी 3 तास काम केलं त्यांना वाटलं 300 रुपये मिळतील. ज्यांनी 6 तास काम केलं त्यांना वाटलं आम्हाला 600 रुपये मिळतील. आणि जे सकाळपासून सकाळी पहाटे 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत काम करत होते त्यांना वाटलं आम्हाला 1200 रुपये मिळतील, कारण आम्ही 12 तास काम केलं. परंतु त्या कारभाऱ्याने प्रत्येकाला फक्त 100च रुपये दिले. 3 तास काम करा, 6 तास केलं, 9 तास केलं, कोणी 12 तास केलं, प्रत्येकाला फक्त 100च रुपये दिले. आणि त्यावेळेस ज्यांनी पहाटेपासून काम केलं त्यांनी कुरकुर केली आणि ते त्या धन्याला म्हटले, तुम्ही आम्हाला ह्यांच्यासारखीच मजुरी का दिली? ज्यांनी शेवटी येऊन फक्त 1च तास काम केलं तेवढीच मजुरी तुम्ही आम्हाला का दिली? तेव्हा तो धनी त्यांना म्हटला, गड्या, मी तुझ्यावर कुठलाही अन्याय केलेला नाही. आपले दिवसभराचे 100 रुपये ठरले होते ना, त्या 100 रुपयासाठी तू 12 तास काम केलं, हे तुझे पैसे घे आणि चालू लाग. मी जर इतरांना तुझ्यासारखेच पैसे दिलं तर त्याच्यात तुझं काय जात आहे? आणि अशा प्रकारे त्याने ह्या घरधन्याने प्रत्येकाला 100च रुपये दिलेले आहेत. आणि हा दाखला वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कुठेतरी ह्या धन्याने अन्याय केलेला आहे. हा जो द्राक्षमळ्याचा धनी आहे, प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळेस काम केलं. कुणी 12 तास केलं, कुणी 9 तास केलं, कुणी 6 तास, कुणी 3 तास. आणि प्रत्येकाला सारखीच मजुरी दिल्यानंतर आमच्या जगाच्या रहिवाटीप्रमाणे, आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे ह्या धन्याने अन्याय केला असं आपल्याला वाटणं साहजिक आहे आणि स्वाभाविक आहे. कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या कामाची वेगवेगळी मजुरी देणं आवश्यक होतं, गरजेचं होतं. हा न्याय नाही, हा अन्याय आहे असं आम्हाला या ठिकाणी सारासार वाटत असतं. पहा, तुम्ही आपल्या मनामध्ये सारासार विचार करून पहा, ह्या द्राक्षमळ्याच्या धन्याने अन्याय केला का नाही? 12 तास काम करतो त्याला 30 मजुरी, फक्त 1 तास येऊन काम केलं त्याला देखील 30 मजुरी. ह्या 12 तास काम करणाऱ्यावर त्यांनी अन्याय केला का नाही? हा घरधनी अन्याय आहे का? आपल्या मनामध्ये थोडा विचार करा. तुम्ही अशी कल्पना करा की ते 12 तास ज्यांनी काम केलं, पहाटे 6 वाजता येऊन दिवसभर उन्हातानात राबले, कष्ट केले, परिश्रम केले, घाम गाळला आणि त्यांना फक्त 100च रुपये दिले. तुम्ही जर त्या गटामध्ये असतं तर तुमच्या मनामध्ये असं आलं असतं का की खरोखर ह्या धन्याने आमच्यावर अन्याय केलेला आहे? अन्याय करणारा धनी किंवा जो धन्याचं स्वरूप आहे तो देव, आज ह्या अन्यायी देव याच्याविषयी आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. आमचा देव खरोखर अन्याय आहे का? ह्या द्राक्षमळ्याच्या धन्याने जसं आपल्याला वाटतं अन्याय केलेला आहे, प्रत्येकाला सारखीच मजुरी दिली, तसं आमचा देव अन्याय आहे का? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमचा देव न्यायी आहे, हा त्याचा एक गुणधर्म आहे. जसा आमचा देव पवित्र आहे तसा तो न्याय देखील आहे, याच्याबद्दल दुमत नाही. आमचा देव न्यायी आहे, पवित्र शास्त्र त्याचं त्या ठिकाणी ग्वाही देते. आमचा देखील विश्वास आहे की देव न्याय आहे. परंतु ह्या द्राक्षमळ्याच्या दाखल्याद्वारे देवाचा अन्याय असल्याचा एखादा पैलू किंवा एखादा दृष्टिकोन आपण ह्या ठिकाणी पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. आमचा देव अन्याय आहे का? जसं या धन्याने इतर सगळ्यांना वेगवेगळ्या वेळेस काम केलं तरी त्याने सारखीच मजुरी दिली, तसं आम्हाला देखील असं वाटणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत. मी एकनिष्ठेने एकचित्ताने तुझी सेवा करतो. त्यावेळेस मी एकनिष्ठाने धार्मिकतेने तुझी आत्तापर्यंत सेवा करीत आलेले आहे, तुझं वर्तन करीत आलेलं आहे. परंतु जे इतर लोक आम्ही पाहत आहोत, अंधकारातले लोक, त्यांची मात्र भरभराट होत आहे. ते समृद्ध होत आहेत, संपन्न होत आहे. त्यांचा व्यवहार वाढीदिढेला चाललेला आहे. ते मात्र सुख समृद्धीत ऐश्वर्यात राहत आहे. मी तुझा सेवक असून देखील प्रभू माझ्यावरी परिस्थिती का? हे देवा तू अन्याय आहेस का? असा आमच्या मनामध्ये कधी एखादा विचार साठून गेलेला आहे का? हे परमेश्वरा, मी मनोभावे प्रामाणिकपणे तुझी सेवा केलेली आहे.
आत्तापर्यंत मी सर्वतोपरी तुला समर्पण केलेलं आहे, तरी माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही? तू अन्यायी तर आहेस ना. हा विचार आम्हाला कधी असं जाणवतो का? मी प्रामाणिकपणे आत्तापर्यंत दररोज तुझं पवित्र शास्त्र वाचतो, तुझी प्रार्थना करतो, दर रविवारी उपासनेला जातो, दानधर्म करतो, दशांश देतो, हे सर्व करीत असताना देखील परमेश्वरा पहा, मला कधी प्रमोशन मिळत नाही. पण तो जो अधर्मी आहे, तो दुष्कर्मी आहे, तुला ओळखत देखील नाही, त्याला मात्र प्रमोशन मिळत आहे. तो वाढीधिडीला लागलेला आहे, त्याला इन्क्रीमेंट मिळतं, त्याची पगार वाढ होते. माझं का असं होतंय? माझ्यावर तू अन्याय करीत नाहीस का? विचार केला पाहिजे. कधी कधी आम्हाला असं वाटतं का? मी इतका माझ्या जीवनाचं समर्पण तुला केलेलं आहे, मी तुझ्या आज्ञेत आहे, मी तुझ्या वाटेमध्ये चालवलो, तुझ्या मार्गाने मी चालतो, तरी माझ्यावर असा जीव घेणा आजार हा का आलेला आहे? हे देवा, तू अन्याय तर नाहीस ना? आमचा देव अन्याय आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे जे कामकरी आहेत, ज्यांनी सकाळी 6 पासून दिवसभर त्यांनी राबले, ह्या 6 वाजून 6 वाजून राबणारे जे कामकरी आहेत, त्यांचे 3 गाऱ्हाणे किंवा 3 तक्रारी, 3 कुरकूर याच्याकडे आपण पाहणार आहोत. ह्या 12 तास काम करणाऱ्या सेवकांचे 3 तक्रारी कोणत्या होत्या? त्यातली पहिली, ह्या कामकऱ्यांचा असा समज झाला की ह्या धन्याला आम्हाला अधिक अजून देणं आहे, त्याने आम्हाला अधिक दिलं पाहिजे. हा त्यांचा पहिला समज होता. ज्यावेळेस पहाटेच काम करायला लागण्यापूर्वी त्यांचा एक ठराव झाला होता, कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, अग्रीमेंट झालं होतं, 12 तास काम करायचं, त्या बदल्यात मी तुम्हाला 100 रुपये देईल. आणि ठरल्याप्रमाणे त्या धन्याने केलं देखील. 12 तास त्यांनी काम केलं, त्या सेवेचा मोबदला, कामाचा मोबदला म्हणून प्रत्येकाला 100 रुपये मिळाले. परंतु ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की 1 तास काम करणाऱ्यांना सुद्धा 100 रुपये दिले, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की ह्या धन्याने आम्हाला अधिक देणं आहे, त्यांनी अधिक दिलं पाहिजे, कारण त्या लोकांना त्यांनी 100 रुपये दिले, असं त्यांचं पहिलं म्हणणं होतं. आणि हेच आम्हाला देखील असं वाटत असतं का? प्रभू, तू आम्हाला दिलंयस, आम्हाला मान्य आहे, जे काय अभिवचन तू आम्हाला दिलेस, या सर्व गोष्टी तू आम्हाला दिल्यात, परंतु तुझं आम्हाला अधिक देणं आहे, तू आम्हाला अधिक काहीतरी दिलं पाहिजेस. होय, आमच्या कुटुंबाकडं बघ, ख्रिस्तामध्ये मुळावलेलं आमचं कुटुंब आहे, पिढ्याजात आम्ही ख्रिस्ती आहोत, या मंडळीमध्ये आमची सक्रिय सेवा आहे, आम्ही सर्वतोपरी तुला समर्पण केलेलं आहे, आम्ही दररोज शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, मंडळीमध्ये सक्रिय सहभाग घेतो. प्रभू, तू आम्हाला अधिक अजून देणं आहे, असं आम्हाला त्या कामगारांसारखं वाटतं का? आमच्यावर तू अजून आशीर्वादांची राशींच्या राशी होत ना प्रभूचं बाकी आहे आमच्याकडं. आम्ही इतक्या प्रामाणिकपणे काम केल्यानंतर तू आम्हाला अधिक प्रतिफळ दिलं पाहिजेस. हे प्रभू, तू आमच्यावर जसं काय अन्याय करत आहे, कारण आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे असताना ज्या सर्व गरजेचा पुरवठा तू केला पाहिजे, त्यापेक्षा अधिक तू आम्हाला दिलं पाहिजेस, असं त्या 6 वाजता आलेल्या कामगारांसारखं आम्हाला वाटत आहे का? पण त्या धन्याने त्याला स्पष्टपणे सांगितलं, गड्या, मी तुझ्यावर कुठलाच अन्याय केला नाही, आपलं ठरल्याप्रमाणे तू काम केलंस आणि त्याचा हा 100 रुपये मोबदला तुला दिला ना, मग तू घे आणि तू निघून जा. ठरल्याप्रमाणे मी केलेलं आहे, मी तुझ्यावर कुठलाही अन्याय केलेला नाही. दिवसभरात या सेवेसाठी 100 रुपये ह्याच्यापेक्षा अधिक देणं हे योग्य नाही, असं त्या धन्याने त्याला सांगितलं. जी तुझी सेवा ठरली होती त्यापेक्षा अधिक बोनस मी का देऊ? ते आपले जे कॉन्ट्रॅक्ट केलेले त्यामध्ये ते बसत नाही. ख्रिस्ती विश्वासणारे त्याने आम्हाला असं वाटतं का की जे काय मी ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, आम्ही त्याची सेवा करतो, आम्ही त्याला समर्पण केलेलं आहे, याबद्दल त्यांनी अधिक बोनस आम्हाला द्यावा, अधिक गोष्ट द्यावं, असं त्या 6 वाजलेल्या कामगारांसारखं आम्हाला वाटतं का? नाहीतर देवा, तू आमच्यावर अन्याय केलेला आहेस. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती विश्वासू म्हणून आमचं समर्पण केलेलं आहे, आम्ही ख्रिस्ताचे शिष्य म्हणून स्वतःला वागवतो, त्यावेळेस हे सर्व करणं क्रमप्राप्त आहे, कारण आम्ही त्याची शपथ घेतलेली आहे की आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, आम्ही तसं करणार. आणि जी सेवा आम्ही करत आहोत, जे जीवन आम्ही जगत आहोत, त्याला समर्पण करत आहोत, यासाठी अधिक बोनसची अपेक्षा करणं चुकीचं आहे, ते अयोग्य आहे. आम्ही जर म्हटलं की आम्ही इतरांवर क्षमा करतो, आम्ही क्षमाशील आहे, आणि म्हणून हे प्रभू, तू आम्हाला अधिक काहीतरी दिलं पाहिजेस, तू आमच्यावर अधिक उपकार केले पाहिजेस, कारण आम्ही इतरांची क्षमाशील असं वागतो. तर प्रियांनो, कलसे पत्राचा 3रा अध्याय आणि 13व्या वचनात तो म्हणतो, एकमेकांचं सहन करा, कोणाविरुद्ध कोणाची तक्रार असल्यास आपसात क्षमा करा, जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.
हो, एकमेकांना क्षमा करणं, क्षमाशील होणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे, ते आमची जबाबदारी आहे. त्यासाठी या परमेश्वराने अधिक आम्हाला काहीतरी द्यावं, आम्हाला असा मोठा बोनस द्यावा, आमच्यावर कृपेदृष्टीने पाहावं, हे समजणं चुकीचं आणि अयोग्य आहे. कारण प्रभूने आम्हाला क्षमा केली म्हणून आम्ही इतरांना क्षमा केलीच पाहिजे. ते आमचं आद्य कर्तव्य आहे. आम्ही काय फार मोठी दुसरी गोष्ट करत नाही, ते आम्हाला केलंच पाहिजे. आमच्या जीवनाचा तो एक भाग आहे. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्हाला ती गोष्ट करणं क्रमप्राप्त आहे. आम्ही इतरांवर दया केली, आम्ही दयाळू झालो म्हणून परमेश्वराने देखील आमच्याकडे खूप कृपादृष्टीने पाहावं, हे समज चुकीचं आहे. कारण प्रभूने मत्तई 6:36 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे, जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. होय, त्याच्याकडे पहा, त्याने आमच्यावर कितीतरी मोठ्या प्रमाणात दया केलेली आहे. पापी म्हणून नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र असताना त्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला पाठवून कालवरी टेकडीवर त्याचं निष्पाप निष्कलंक निर्दोष रक्त सांडलेलं आहे. ही दया त्याने आमच्यावर केलेली आहे आणि म्हणून इतरांवर दया करणं हा आमचा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ते आमचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यासाठी त्याने अधिक काहीतरी आम्हाला द्यावं हे अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्या 12 तास काम करणाऱ्या सेवकांनी अधिकची अपेक्षा केली, पण त्यांना त्यांची मजुरी मिळाली होती, त्यापेक्षा अधिक कशी अपेक्षा करणार. ख्रिस्ती म्हणून जे आमचं कर्तव्य आहे ते बजावल्यानंतर देवाने आमच्याकडे अधिक काहीतरी द्यावं ही समज चुकीची आहे, जे त्या कामगारांनी केले. एखादा बाप आपल्या मुलाची काळजी घेतो, त्याचं संगोपन करतो, त्याला लहानचा मोठा करतो, त्याला जीवनामध्ये स्थैर्य आणून देतो आणि हे केल्यानंतर कुणी त्या बापाचं सन्मान आणि गौरव करतं का हो? की आपल्या मुलाला चांगलं वाढवलं म्हणून त्याचा सत्कार करा, त्याचा सन्मान करा? नाही, कारण त्या बापाचं ते कर्तव्यच आहे, ती त्याची जबाबदारी आहे. त्यासाठी वेगळं पारितोषिक देण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे हे मुलं मोठे झाल्यानंतर आपल्या आईबापाच्या वयोवृद्ध अवस्थेमध्ये त्यांचं संगोपन करणं, त्यांचा सांभाळ करणं हे लेकरांचं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी वेगळं काय अपेक्षा करणं ह्या लेकरांपासून ही चूक आहे. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्यानं जगत असताना जे काय आम्ही करत आहोत हे आमचं आद्य कर्तव्य समजलं पाहिजे, आम्ही केलंच पाहिजे. परवा मी आणि प्रतीक कारमधून चाललेलो होतो आणि हवा भरायची वेळ आली म्हणून कारमध्ये हवा भरली आणि 20 रुपये त्या ठिकाणी लागत होते, पण माझ्याकडं सुट्टे पैसे नव्हते. आणि म्हणून मी प्रतीकला म्हटलं की 20 रुपये दे, त्या कारच्या हवा भरलेल्या द्यायचे आहेत. आणि म्हणून त्यांनी 20 रुपये काढून आम्ही त्याला दिले आणि नंतर आम्ही पुढे निघून गेलो. पण अशी कल्पना करा की माझा मुलगा प्रतीक माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आला आणि मला हिशोब मागू लागला, डॅडी काल मी तुम्हाला जे 20 रुपये दिले ना ते मला आत्ताच्या आत्ता परत द्या, माझा हिशोब मला द्या, ते 20 रुपये तुम्ही मला दिलेच पाहिजेत. असं जर तो मला म्हटला तर माझी काय अवस्था होईल, मला काय वाटेल? प्रिय, मला आश्चर्य ते वाटेलच, परंतु माझ्या त्याबद्दल एक संताप येईल, मला त्याला राग येईल. ज्या मुलाला मी जन्म दिला, ज्याचं मी संगोपन केलं, ज्याला लहानचा मोठा मी केलं, ज्याला मी शिक्षण दिलं, जगामध्ये ज्याला स्थैर्य दिलं, सर्व माझं जीवन त्यासाठी खर्ची घातलं, तो जर माझ्याकडे 20 रुपयाचा हिशोब मागू लागला तर मला राग येणार नाही का? तेच आमच्या बाबतीत देवाशी होत आहे. देव आम्हाला म्हणतो, अरे मी तुला जन्म दिला, मी तुझं संगोपन केलं, तुझं संरक्षण केलं, तुला आशीर्वादांच्या राशीच्या राशी मी तुझ्यावर ओढल्या, तुझ्या सर्व गरजा मी आतापर्यंत भागवल्या आणि तू अधिकची अपेक्षा करतोस. त्या 12 तास काम करणाऱ्या कामगारांनी हेच केलं. त्यांचा मोबदला त्यांना मिळाला असताना सुद्धा अधिकची अपेक्षा करतात, धन्याकडे कुरकुर करतात, आम्हाला तू अधिक दिलं पाहिजेस. प्रियानो, आम्ही त्या कामगारांसारखं आहोत का? देवाने आमच्या सर्व गरजा भागवलेल्या आहेत तरी अधिकची अपेक्षा करतो. अधिक आशीर्वाद पाहिजेत, अधिक पैसा पाहिजे, सर्व गोष्टी आम्हाला अधिक पाहिजे असतात. प्रियानो, परमेश्वराने आम्हाला जे दिले तेच भरपूर आहे. त्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, सुचवत आहे, जे काय मी तुझ्यासाठी केलं ते उपकार समज, कारण मी तुझी निवड केलीच पाहिजे अशी कोणती बांधिलकी माझ्यावर नाही. मी सर्व समर्थ, शक्तिमान, सर्व समर्थ, सर्वभौम्य देव मी आहे. आणि ह्या जगामध्ये राहणारे जे 8 अब्ज लोक आहेत, त्या 8 अब्ज लोकातून मी फक्त तुझी निवड केली आणि मार्ग, सत्य व जीवन कोण येशू ख्रिस्त आम्ही तुला दाखवला. याच्यासाठी माझी कुठली बांधिलकी नव्हती, तरी मी तुझी निवड केली, याचे आभार मान. प्रियानो, आपण खरोखर परमेश्वराचा धन्यवाद देऊयात. इतक्या लोकांपैकी त्याने आम्हाला निवडलं
आणि मार्ग, सत्य व जीवन कोण होतं आम्हाला प्रगट केलं. त्यासाठी त्याची कुठली बांधिलकी नव्हती, पण त्याने आमची निवड केली. हे त्याचं महात्म्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. सर्व गोष्टींचा आतापर्यंत मी तुला पुरवठा केला, याच्याबद्दल मी कुठली गॅरंटी तुझी घेतली नव्हती, तरी मी आतापर्यंत तुला गोष्टी पुरवल्यात ना. याचा तू कधी विचार केलायस का? सर्व संकटात आणि सर्व अडीअडचणीत मी तुला सहाय्य केलंच पाहिजे असा कुठलाही मक्ता मी घेतला नव्हता, पण आतापर्यंत तुला सहाय्य केलंच ना. हे तू उपकार विसरलास का? तू अधिकची मागणी करतोस. मी सर्वतोपरी तुझं तुला त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे, तुझं संरक्षण मी केलेलं आहे. सर्वपरी माझा धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरून धरलंस. यासाठी माझी कुठली बांधिलकी नसताना मी केलं, हे तुला लक्षात येत नाही काय? संत पौल त्या मला सांगायचा प्रयत्न करत आहे. करंथीकराच्या पत्रामध्ये तो म्हणतो, हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तुम्हाला असं का केलंस असं म्हणेल काय? समजा एखादा कुंभार आहे, त्याने मातीचं मडकं घडवलंय, ते घडवलेलं जे पात्र आहे ते कुंभाराला म्हणेल का तुम्हाला असंच का केलंस, ह्याच आकाराचं का केलंस? सर्वस्वी तो घडविणाऱ्याचा मान आहे, त्याचा निर्णय, त्याला पाहिजे तसं तो घडविल. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला एक खडा सवाल विचारत आहे. आज जर आम्ही त्या परमेश्वराला उलट प्रश्न करतो, देवा तू अन्याय केलेला आहेस, तुम्हाला असंच दिलं नाहीस, तुम्हाला असं केलं नाहीस, कुटुंबावर माझी अशी अरिष्टे आलेले आहेत, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण आहेस? देवाला उलटून तू का बोलतोस? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तुम्हाला असं का केलंस असं म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचं एक पात्र चांगल्या कामासाठी आणि एक पात्र दुय्यम कामासाठी करण्याचा त्या कुंभाराला त्या मातीवर अधिकार नाही काय? जो कुंभार आहे तो मातीने पात्र घडवतो, कोणतं पात्र कशासाठी घडवायचं त्या कुंभाराचा पूर्ण अधिकार आहे. एखादं पात्र चांगल्या कामासाठी, मौल्यवान कामासाठी घडवेल, एखादं पात्र हलक्या कामासाठी घडवेल, हा त्या कुंभाराचा अधिकार आहे. देवाला उलटून बोलणार आम्ही कोण आहोत? या ठिकाणी तो प्रश्न आम्हाला विचारत आहे. आणि म्हणून त्या कामकऱ्यांसारखं आम्हाला त्यांनी अधिक काहीतरी द्यावं याची अपेक्षा आम्ही धरणं चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, दुसरं गाऱ्हाणं, त्या 6 वाजल्यापासून 12 तास ज्यांनी काम केलं त्यांचं असं होतं की त्यांनी 1 तास ज्यांशी काम केलं त्यांची त्यांनी तुलना केली. ही त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली. एकमेकाशी तुलना त्याने केलेली आहे. पण ह्या कामकऱ्याप्रमाणे प्रत्येकाचं पाचारण वेगळं आहे. प्रत्येकाचं पाचारण वेगळं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या कामासाठी परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. प्रत्येकाचं दान वेगळं आहे. आणि म्हणून आम्ही कधी एकमेकाशी तुलना करू नये. ज्या वेळेस आम्ही तुलना करतो त्यावेळेस वाद, संघर्ष, पक्षभेद आणि फुटी निर्माण होतात. आम्ही तुलना करू नये. प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकाचं जीवन वेगळ्या पद्धतीचं आहे. ह्या 12 तास काम करणाऱ्यांनी 1 तास काम करण्याची तुलना केली आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की आम्हाला अधिक मिळालं पाहिजे. त्यांना 12 तास काम करण्यासाठी पाचारण केलं होतं, त्यांनी ते काम केलं. त्यांनी त्यांचा मोबदला घेऊन निघून जायला पाहिजे होतं, पण त्यांनी तुलना केली. आम्ही देखील बरेचदा असं करतो काय? इतरांशी आम्ही तुलना करत आहोत का? आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ही एक आमची मनोवृत्ती आहे की आम्ही एकमेकाशी तुलना करू लागतो. एखादा मनुष्य वरचढ चाललेला आहे, त्या ठिकाणी त्याची उन्नती होत आहे, त्या ठिकाणी तो भरभराटीला लागलेला आहे, याबद्दल कदाचित आम्हाला दुःख होत नाही. पण ज्यावेळेस तो माझ्यापेक्षा वर चढवू लागतो त्यावेळेस आमच्या मनाला कुठंतरी ते खुपतं. एखादा मनुष्य पैसा मिळवतो त्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही, पण ज्यावेळेस माझ्यापेक्षा अधिक मिळवू लागतो आमच्या ते वरमी लागतं आणि आम्ही एकमेकाशी तुलना करू लागतो. आमच्यामध्ये ईर्ष्या वाढते. एखादा मनुष्य प्रतिष्ठित होत आहे, त्याचा सन्मान आणि गौरव होत आहे, त्यावेळेस कदाचित आम्हाला काय वाटणार नाही, पण माझ्यापेक्षा वर चढवू लागतो, माझ्यापेक्षा अधिक प्रतिष्ठित होऊ लागतो, त्यावेळेस मात्र माझ्या मनाला खेद होतो आणि आम्ही अशा प्रकारची ईर्ष्या त्या ठिकाणी करू लागतो. हा आमचा मनुष्य स्वभाव आहे. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे ज्यावेळेस या धन्याने 1 तास काम करणाऱ्यांना 100 रुपये दिला, त्यावेळेस ज्यांनी 12 तास काम केलं त्यांच्यावर कुठलाच दुष्परिणाम झाला नाही, त्यांना कुठली झळ पोचली नव्हती किंवा त्यांना कुठलाही कमीपणा किंवा तोटा झाला नव्हता. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जर त्या धन्याने 12 तास काम करणारे कामकरी यांच्यात 100 रुपयातले 30 किंवा 40 रुपये काढून यांना दिले असते तर त्यांची कुरकुर योग्य ठरली असती. परंतु 100 रुपयाची त्यांची आमदनी होती, त्यामध्ये कुठलाही फरक झाला नाही.
त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. ह्या लोकांना धन्याने आपल्या खिशातून काढून दिले, तरी या लोकांनी कुरकुर केली. ही मात्र दुःखाची गोष्ट आहे. आणि आमचं देखील असंच त्या ठिकाणी घडत असतं. ज्यावेळेस परमेश्वर इतरांना आशीर्वादित करतो, आमचं तोंडातला घास काढून घेऊन इतरांना देत नाही, पण आम्हाला ते दुःख होतं. आम्हाला ते मनात खुपतं की त्याला तू आशीर्वादित का केलंस, त्याला तू गुणसंपन्न का केलेलं आहेस, त्याला तू अधिक प्रमाणात का त्याच्यावर उपकार केलेले आहेस. हे आम्हाला वाटतं. आमच्यातलं काही दुष्परिणाम होत नसताना, आमचा काही तोटा होत नसताना देखील आम्हाला ती त्या ठिकाणी जाणीव होते की त्याने त्याला वेगळं काहीतरी दिलं. पण आमचा देव आमच्यातलं काढून दुसऱ्याला कधी देत नाही. आमचा देव धनसंपन्न आहे. यशया त्या पुस्तकामध्ये म्हणतो, हे परमेश्वरा, उद्धार करवत नाही इतका तुझा हात तोकडा झालेला नाही, ऐकू येत नाही एवढे तुझे कान मंद झालेले नाहीत. आमचा देव उद्धात आहे, त्याच्याकडे भरपूर आहे, तो धनसंपन्न आहे. इतरांना आशीर्वादित करण्यासाठी तुमचे आशीर्वाद तो काढून घेत नाही. आणि म्हणून इतरांवर आम्ही दोष दाखवू नये, त्यांच्याशी आम्ही तुलना कधी करू नये. या देवाकडे इतकं भरभरून आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस फक्त 5 भाकरी आणि 2 मासे यांनी 5,000 त्या ठिकाणी खाऊ घातलं, तृप्त केलं. आणि खाऊ घातल्यानंतर सुद्धा काय झालं, 12 टोपल्या अधिक अन्न उरलं. भरून देणारा, भरभरून देणारा असा आमचा देव आहे. तो धनसंपन्न आहे. त्यासाठी इतरांची जर भरभराट होत असेल तर आपण त्या ठिकाणी कुरकुर करू नये. आमच्या वाटेचा हिस्सा आम्हाला मिळालेला आहे. त्या कामगाराने काय केलं, इतरांची तुलना केलेली आहे. 1 तास काम केलं त्यांना 100 रुपये, मग आम्हाला 100 का, आम्हाला पण अधिक दे. हा कामकरी किंवा हा जो धनी आहे, धनसंपन्न आहे. त्याकडे एवढं धन आहे की त्या दिवसातून 5 वेळा तो गेला आणि कामकऱ्यांना कामकरी म्हणून मोबदला देण्यासाठी गेला. एवढं त्याकडे धन आहे. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 5 दिवसा गेला. एवढे कामकरी येतील तेवढ्यांना देण्यासाठी मोबदला त्याच्याकडे आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमचा देव धनसंपन्न आहे. तो म्हणत आहे, आकाश कपाटे उघडून तुम्हाला जागा पुरणार नाही, इतका आशीर्वाद मी तुमच्यावर वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. म्हणून जे काय आम्हाला दिलेले आहे त्यामध्ये आम्ही समाधान मानलं पाहिजे. इतरांशी आम्ही कधीही तुलना करू नये. आणि ज्यावेळेस त्यांनी तुलना करायचं सुरू केलं, तो धनी त्यांना म्हणतो, गड्या, मी तुझ्याशी विश्वासू राहिलो ना, याची तू आठवण कर. जे मी तुला म्हटलं होतं ते मी तुला दिलेलं आहे, आणि त्यामुळे तू अधिकची अपेक्षा का करतोस. परमेश्वराने जे अभिवचन दिलेलं आहे ते सर्व आमच्याकडे प्राप्त आहे, तरी आम्ही अधिक त्यांनी द्यावं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. ज्याचं अभिवचनच त्याने दिलं नाही ते तो आम्हाला कसं देणार. तुझ्यावर कुठलंही अरिष्ट येणार नाही, संकट येणार नाही, आणि कुठल्याही प्रकारचं प्रतिकूल परिस्थिती तुझ्यावर येणार नाही, आर्थिक ओढाताण तुझ्यावर होणार नाही, असं कुठलंही वचन पवित्र शास्त्रात दिलेलं नाही. आणि म्हणून ती अपेक्षा आम्ही न करता, पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, परंतु ज्यावेळेस तू परीक्षेतून जातील त्यावेळेस तुझ्या सहनशक्ती पलीकडे तो परीक्षा घेणार नाही, तर त्यातून निभावण्याचा उपायही करेल, कारण ती सहन करण्याचं समर्थ व्हावे. हे अभिवचन मात्र त्यांनी नक्की दिलेलं आहे. आणि म्हणून माझ्यावर अरिष्ट आणूच नको अशी प्रार्थना मी करू शकत नाही, परंतु ज्यावेळेस ते अरिष्ट येईल प्रभू, त्यावेळेस ती सहन करण्यासाठी तुम्हाला सहनशीलता दे, कारण ते अभिवचन त्यांनी या ठिकाणी नक्की दिलेलं आहे. या जगामध्ये जीवन जगत असताना तुला कोणी वैरी नसतील, विरोधक नसतील, कोणी शत्रू तुला नसतील, असं कुठलंही अभिवचन पवित्र शास्त्रात आम्हाला सांगितलेलं नाही. परंतु ज्यावेळेस शत्रू येतील त्यावेळेस तुझ्यावर चालण्याकरता प्रत्येक हत्यार हे तुझ्यावर चालणार नाही, हे मात्र अभिवचन नक्की आम्हाला दिलेलं आहे, आणि त्याची आम्ही आठवण या ठिकाणी केली पाहिजे. तुझी प्रत्येक इच्छा, अपेक्षा, मनोकामना सर्व सिद्धीस नेईल असं पवित्र शास्त्रात कुठं म्हटलेलं नाही, परंतु देव तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवेल, हे मात्र अभिवचन आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ह्या अभिवचनाकडे आम्ही फार महत्त्व दिलं पाहिजे. जे काय त्यांनी अभिवचन दिलेलं आहे ते तो नक्कीच पूर्ण करणार. आणि शेवटली गोष्ट, तिसरी समस्या त्यांची ही होती की ते म्हणाले, आमची कामासाठी निवड कोणीच केली नाही. हे जे लोक त्या ठिकाणी थांबले होते 1 तासाचे, त्यांच्याकडे आपण थोडंसं पाहूयात. हे जे पहाटेपासून आले होते त्यांनी काय केलं, 1 तास ज्यांनी काम केलं त्यांचं दुःख त्यांनी जाणलं नाही, त्यांच्याकडे सहानुभूतीवर त्यांनी पाहिलं नाही. प्रियांनो, बाकीचे लोक, इतर लोक काम करत असताना, त्यांना मोलकर मिळत असताना, हे लोक दिवसभर बाजारात नुसते थांबून होते. त्यावेळेस त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल, कोणत्या दैन्य अवस्थेतून ते गेले असतील, त्यांचं मनाचं काळीचं किती पाणी झालं असेल, याची जाणीव या कामगारांनी ठेवली नाही. तुम्ही कल्पना करा, दिवसभर थांबलेले आहेत,
शोधार्थ आहेत, कुणीतरी धनी आपल्याला मिळेल, आपल्याला काम करायला लावतील आणि आपल्याला एक धनी मिळून आपल्याला दिवसाचं मोल मिळेल, अशी खूप अपेक्षा दिवसभर ठेवलेल्या आहेत. पण तू कुणीच आलं नाही. त्यावेळेस त्या मनुष्याची मनस्थिती काय होते ही त्या लोकांनी जाणली नाही. आम्ही एकमेकाचं दुःख समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रियानो, आम्ही सर्व ख्रिस्ती आहोत. मार्ग, सत्य व जीवन कोण आहे आम्हाला ठाऊक आहे, परंतु या अंधकारमय लोकांकडे पहा. जो लोक दिवसभर बाजारात थांबणारे आणि ज्यांना कामकरी किंवा धनीच मिळाला नाही, अशाच लोकांसारखे ते आहेत. त्या लोकांना अंधकारमय जगामध्ये राहत आहेत. मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे त्यांना ठाऊक नाही. यांच्याविषयी आम्हाला कधी सहानुभूती होते का? आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून कधी पाहतो का की हे परमेश्वरा, नरकाच्या वाटेवर जाणारे, नरकाची शिक्षा भोगण्यास जाणारे असे लोक आहेत, आम्ही त्यांना कधी जाऊन सुवार्थ सांगू? दिवसभर बाजारात थांबणाऱ्या लोकांचं दैन्यावस्था त्यांनी जाणली नाही. खरोखरच असं वाटतं एका अर्थाने देवाने न्याय व्हायला पाहिजे होतं, नाही का? त्यांनी अन्याय केला. पण मला तुम्हाला सांगू द्यात, आमचा देव एका दृष्टीने पाहिलं तर अन्याय आहे तेच बरं आहे. जसं ह्या धन्याने सर्वांना सारखेच दिले आणि जणू काय त्यांनी अन्याय केल्यासारखा आहे, तसा आमचा देव अन्याय आहे, तो पूर्ण न्याय नाही. हेच आमच्यासाठी चांगलं आहे. कारण जर आमच्या सर्व समर्थ, सर्व शक्तिमान देवाने त्याचं न्याय पण जर गांभीर्याने घेतलं असतं आणि त्यांनी शपथ वाहून तो म्हटलं असतं मी ह्या मनुष्यांचा न्याय नक्कीच करणार, तर तुम्ही आणि मी, आम्ही प्रत्येकजण भस्म झालो असतो. कारण विलाप गीत 3 याचा 22वा अध्याय त्यामध्ये असं म्हटलं आहे, आम्ही भस्म होत नाही ही देवाची दया होय. त्याच्या करुणेत खंड पडत नाही, तर ती दररोज सकाळी नवी होते. जर आमचा खरोखर देव न्याय म्हणून ठरला असता आणि आमच्या प्रत्येकाचा न्याय करायचं ठरवलं असतं, आम्ही सर्व भस्म झालो असतो. पण आमचा देव दयाळू आहे, तो आमच्यावर दया करतो, त्याची करुणा दररोज नवी होते. आणि म्हणून जरी आम्ही पापी असलो, पापांच्या राशीमध्ये आम्ही अडकलेलो असलो, तरी आमचा देव त्याची करुणा प्रगट करतो, त्याचं न्याय पण बाजूला ठेवतो आणि म्हणूनच आम्ही भस्म होत नाही. देव एक प्रकारे अन्याय आहे हेच आमच्यासाठी चांगलं आहे. तो जर न्याय पण करायचं त्याने ठरवलं तर मग प्रत्येकाचा नाश अटळ होता. कारण योहान 3:16 आम्हा सर्वांना ठाऊक आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तो जर खरोखरच न्याय असता तर आमच्या पापाबद्दल नरकाग्नीची शिक्षा, आमचा नाश अटळ होता. पण देवाने आपले न्याय पण थोड्या वेळ बाजूला ठेवून आपली प्रीती प्रगट केली आणि म्हणून आज आम्ही आहोत इथं आहोत. देव जर आमचा खरोखर न्याय असता तर आमचा सूड घेतल्याशिवाय तो राहिला नसता. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, सूड घेऊ नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण परमेश्वर म्हणतो सूड घेणं मस्कड आहे, मी परतफेड करीन. आणि म्हणून एका परीने आमचा देव अन्यायच आहे हे बरं आहे. तो पूर्णतेने न्यायपणाने आमच्याकडे पाहत नाही, नाही तर आम्ही त्या ठिकाणी भस्म झालो असतो. आणि म्हणून स्तोत्र करता 103 याचा 10व्या वचनात तो म्हणतो, आमच्या पातकांच्या मनाने त्याने आम्हाला शासन केलं नाही. हा देव जर खरोखर न्याय व्हायचं ठरवलं, आमच्या पातकांच्या मनाने आम्हाला शासन केलं, तर आम्ही नरकाग्नीत अटळ आहोत. पण आमच्या पातकांच्या मनाने त्याने आम्हाला शासन केलं नाही, आमच्या दुष्कृत्यांच्या मनाने त्याने आम्हाला प्रतिफळ दिलं नाही. त्याची दया युगानुयुग आहे, त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचे धन्यवाद करूयात की एक प्रकारे तो अन्याय हेच आमच्यासाठी बरं आहे. तो आमच्याकडे कृपादृष्टीने पाहतो, तो आमच्यावर दया करतो. आणि म्हणून ह्या कामकऱ्यांसारखं इतरांची तुलना न करता जे दिले त्यामध्ये समाधानी मानून आम्ही त्या परमेश्वराला आशीर्वादित किंवा परमेश्वराला मान्य असं असलेलं जीवन जगण्याचा प्रयत्न करूयात, प्रार्थना करूयात. हे आमच्या स्वर्गीय पित्या, खरोखर आम्हाला असं वाटतं की तू अन्याय आहेस, पण तू आमच्यावर किती कृपादृष्टी करतोस, आमच्यावर किती दया केलेली आहेस, आमच्या पात्रतेने योग्यतेपेक्षा किती अधिक भरभरून देणार आहेस हे तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस. आणि म्हणून इथून पुढे प्रभू कुरकुर न करता, गाऱ्हाणे न गाता, जे आम्ही दिलेलं आहे त्यामध्ये समाधानी राहून तुला संतुष्ट करणारं जीवन जगण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. नंतर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.